नमस्कार मित्रांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडागोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवी असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारंवार माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असून तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे. चेडागोटा असो, धूपकांड असो, टोटके असो, अशा अनेक प्रकारचे गूढ रहस्य सांगण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल केलं. चेड्यागोट्यांची नावे असो, त्यांचे कार्य असो, दावजी बाबाचा इतिहास असो, काळोबाईचा इतिहास असो, परिसरांचा इतिहास असो, आज चेड्यागोट्यांच्या विद्या असो, उजागर करणं असेल, टोटके असो, अंधश्रद्धा न पसरवता श्रद्धेच्या जीवावर कसं तुम्हाला करता येईल ते सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम बघायचा असेल, तुम्हाला विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला केला तरी चालेल. मग प्रॉब्लेम कुठला असू शकतो तुमचा, तुम्हाला चेडागोटाचा त्रास असो, भानामतीचा त्रास असो, करणी केलेला त्रास असो, अंधश्रद्धा काय आहे, श्रद्धा काय आहे, तुमच्या अंगातल्या वाऱ्याविषयी शंका असो, गुरुविषयी शंका असो, तंत्रमंत्राविषयी शंका असो, कुठल्याही प्रकारे देवाची पूजाची शंका असो, तर बिनधास्त मला तुम्ही कॉल करू शकता. मार्गदर्शन योग्य केलं जातं, बिना अंधश्रद्धा पसरवता, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, अशा अनेक देवस्थान पाहिले आहेत, अनेक चर्चेमध्ये असणारी विठलाई देवीची मी पहिलाच मित्रांनो माहिती दिलेली आहे. मित्रांनो, भरपूर दिवस झाले विठलाईविषयी, देवीविषयी भरपूर माहिती दिलेली आहे. तिला मी मित्रांनो पाय देखील पाडायला गेलो होतो, पण काय जणांनी मला मेसेज केला, फोन केला व मला कमेंट देखील टाकली की नवसाला पावणारी विठलाई देवी पशी मिळतात का खरे चिडे गोटे? धंद्या पाहण्यासाठी तिथनं चिडे गोटे आणतात, ते ओरिजिनल असतात का, भेटतात का तिथं, कशा स्वरूपात दिलं जातं, त्यांचा मानपान काय आहे, त्यांचा खानादाना काय आहे, मी संपूर्ण माहिती ह्या टॉपिकमध्ये सांगणार आहे. सांगण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. सत्य सनातन धर्मासाठी आम्ही काम करत असतो, सत्य काय आहे ते सांगत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही कुठं फसवू नये, तुमची लूट होऊ नये, खरी माहिती तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो. नवसाला पावणारी विठलाई देवी म्हणजेच की मित्रांनो आदिमाया आदिशक्ती होय. मित्रांनो, विठलाई देवीचा भरपूर प्रमाणे लोकांनी चमत्कार पाहिला आहे, तेव्हाच तिला नमस्कार करायला लोक कोल्हापूरला जात असतात. बघा, प्रत्येक देवस्थानाचा काहीतरी चमत्कार घडलेला आहे, कोणाला फरक पडलेला आहे, इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून देवाला हात जोडायला, कुळदेवताला हात जोडायला लोक जात असतात. असंच विनाकारण कुणी जात नाही. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. देवीची मंदिर मित्रांनो कुठं आहे तर राजापूर शहरात मंदरुळ या गावी आहे. खूप राखीव रेखीव मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारी श्री विठलाई देवी होय. विठलाई देवीचा इतिहास पहिल्यांदा मी सांगितला होता यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भरपूर जणांनी मला साथ दिली. मित्रांनो, त्याच्यानंतर तिथलं रहस्य काय असेल, देवीची माहिती काय आहे, अशा संपूर्ण माहिती मी तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत. तुम्ही पाहिल्या देखील असतील, काही लोकांनी लाईक देखील केलेले आहेत. मित्रांनो, तुमचे लाईक मला माझं प्रोत्साहन वाढवते. मित्रांनो, हे मात्र लक्षात पण लाईक करायला मात्र विसरू नका. असे सत्य सनातन धर्माच्या जेवढ्या काही देवी आहेत त्यांच्या गुपित माहिती सांगणारं, त्यांच्या सत्यावर माहिती सांगणारं शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे, हे मात्र विसरू नका. मित्रांनो, अशा अनेक प्रकारच्या देवांपाशी असणारे राखणदार असो, त्याच्यानंतर तिथले चिडे गोटे असो, त्याच्यानंतर मित्रांनो अशा अनेक प्रकारचे देवस्थान असो, तर मित्रांनो त्याच्या गुपित माहिती सांगणं हे फक्त मित्रांनो तिथे गेल्यानंतरच कळतं. मित्रांनो, दुर्ग मेवाड राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यात मित्रांनो राधानगरी तालुक्यातील दुर्ग मावाड हे विठलाई देवीचे मूळ आणि सर्वात मुख्य स्थान मानले जाते. या ठिकाणी कोल्हापूरपासून सुमारे 60 किमी अंतरावर घन जंगलामध्ये मित्रांनो असणारी श्री विठलाई देवी होय. अनेक भाविक भक्त महाराष्ट्रातून येत असतात. पुणे जिल्हा, नाशिक अशा अनेक ठिकाणून मित्रांनो तिथे येत असतात. देवीचे मूळ स्थान गावाजवळ एका टेकडीवर मित्रांनो राणा वनात जंगलात तुळशी नदीचा उगम होतो. या ठिकाणी देवीची पूजा तांदळा पाषाण स्वरूपात केली जाते. ओरिजिनल देवी तुम्हाला जंगलामध्ये भेटेल मित्रांनो, जेणेकरून तिथे वेगवेगळ्या प्रकारे लोक काम करायला जात असतात, नवस करतात आणि नवस देखील त्या देवीपाशी पूर्ण होतात. अशी नवसाला पावणारी आदिमाया आदिशक्ती आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांमध्ये विठलाई देवी ग्रामदेवता म्हणून पूजले देखील जाते, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. पौराणिक कथेनुसार या भागात राहणाऱ्या दुर्गासूर
नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी विठलाई देवीचे दुर्ग मावळ येथे अवतार घेतला होता. दैत्याचा वध केल्यानंतर देवी अत्यंत क्रोधस्तात होती. तिचा क्रोध शांत करण्यासाठी तेथे आलेल्या गहिनीनाथ महाराजांनी देवीला अट आई अशी का हाक मारली याचा उठ आई शब्द पुढे अपभ्रूश होऊन विठाई, मित्रांनो लक्षात ठेवा, विठाई आणि मित्रांनो नंतर विठलाई असे नाव देवीचे पडले आहे. देवीची मूर्ती कशी आहे असे प्रत्येकाला वाटतं. मंदिराच्या गाभाऱ्यात विठलाई देवीची काळ्या पाषाणातील अत्यंत आकर्षक चतुर्भुजा 4 हात असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती साधारण 2 ते 2.5 फुटाची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. परंपरेनुसार यात्रेदरम्यान देवीला रक्षण करणाऱ्या सड्यावरच्या भैरवीला कोंबड्या बकऱ्याचा बळी देण्याची जुनी प्रथा आजही पाळली जाते, हे मात्र लक्षात ठेवा. मंदिरात नवरात्र, दसरा, दिवाळी तसेच प्रत्येक महिन्याची पौर्णिमा आणि अमावस्या विशेष पूजा महत्त्व देखील देत आहे, हे मात्र लक्षात ठेवा. हे झालं काय देवीचा इतिहास, जे की मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला सांगितला. प्रत्येक मित्रांनो देवीचा भक्त असतो, देवीचा काहीतरी चमत्कार असल्याशिवाय माणूस बोलत नाही. पण मित्रांनो सर्वात प्रथम देवीचा इतिहास तुम्हाला मी सांगितला. आता तिथे भेटणारे चिडे गोटे खरे आहेत का? तर मित्रांनो मला अनेक जणांचे मेसेज आले, फोन आले, मला सांगण्यात आलं की दादा तिथून मी विठलाईपासून म्हणजेच त्या मंदिरातून पुजाऱ्यांकडून मी 35,000 ते 40,000 ते 60,000 रुपयांचा चेहरा आणला. गाडीभर तर चाललाच नाही. त्याच्यानंतर बरंच माझी लूट झाली, येण्या जाण्याचा खर्च पण भरपूर गेला. प्रत्येक देवस्थानावर नारळ फोडायला सांगितली, मी नारळ फोडत गेलो, गुलाल वाहत गेलो. त्याच्यानंतर तिथले 2 पाषाण मला दिले, पाषाण म्हणजेच गारगोटूचे 2 दगड दिले. त्याच्यानंतर विठलाई देवीचे राखणदार म्हणून मित्रांनो त्यांनी आम्हाला दिल्या पितळाच्या 2 बारक्या, जे की 500-500 रुपयाला भेटतात त्या मूर्त्या. मग सांगितलं जा तुला वर्षासाठी मी तुला दिलेलं आहे, राखण सोडलेले आहे, हे राखण तुझे विविध प्रकारचे कामं करतील म्हणून पुजारीने सांगितलं. काही लोकांनी तिथे ह्या गोष्टी चेड्या गोटी आणल्या. आता चेडा गोटा काय आहे, माझे अनेक व्हिडिओ तुम्ही पहा. गोटा म्हणजेच मित्रांनो दगड, ज्या दगडावर आदिमाया आदिशक्तींनी दैत्याला फाडलं, दैत्याला मारलं, तिथं त्याचा रक्ताचा थेंब पडला, तिथंच उत्पत्ती झाली मित्रांनो राखणदाराची म्हणजे चेड्या गोट्यांची. काय काय लोकांनी भक्तीची देवीची भक्ती निर्मळ केली, भक्तीवर प्रसन्न आदिमाया आदिशक्ती झाली, तिथंच त्यांना राहायला लावलं. असे राखणदार म्हणून मित्रांनो देखील त्यांना पूजलं जातं, त्यांना सेवेकरी म्हणलं जातं, आणला देखील चेडा म्हणलं जातं, हे मात्र चेला म्हणजे चेडा, हे मात्र लक्षात ठेवा. मग मित्रांनो जर मला सांगा विठलाईपाशी जर चेडे गोटे ओरिजिनल कोणी देत असेल तर तिथं कदाचित जाऊ नका. पसवापोशीचा बाजार आहे, तुमचा नवस तिथं पूर्ण होतो, एखादी मागितलेली इच्छा मात्र पूर्ण होती मित्रांनो, पण तिथं चेडे गोटे ओरिजिनल भेटत नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. 100 पैकी 100 मी सांगतो तुम्हाला, जे लोक माझ्याकडे आले तिथं फसूनच आले मित्रांनो. बघा मी कुठल्या देवस्थानाला नावं ठेवत नाही ना, मी पुजाऱ्याला नावं ठेवतो, पण लूट करू नका. शेवटी कसा देवीच्या काठीला आवाज आहे, कधी ना कधी तुमचा पण बाजार उठायला वेळ लागणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चेडा गोटा म्हणजे मित्रांनो गोटा हा भरपूर वेगळा असतो. चेडा म्हणजे पाषाणातच दिला जातो, बांगे हा जसा नारळात दिला जातो, सुपारीत दिला जातो, तांदळात दिला जातो, तसंच मित्रांनो चेडा हा दगडाच मध्ये दिला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. नाही की पितळा मूर्तीमध्ये दिला जातो. त्याच्यानंतर चेड्या गोटांच्या आमुषा पौर्णिमेला मानपण असतो, मंत्र असतात, मंत्र चिकित्सा असतात, फरक असतो, अनुभव असतो, अनुभवाच्या बोलावर लोक सांगत असतात मित्रांनो. पण तिथं जास्त प्रमाणे लोक ओरिजिनल गोष्ट तुम्हाला देत नाहीत. काय जुनी लोक होती, जे जुनी परंपरा त्यांना माहीत होती, असे लोक ओरिजिनल तिथं मित्रांनो विठलाई देवी पशी काय असेल ते गोटा म्हणजेच की मित्रांनो राखणीला राखणदार म्हणून द्यायची. ते तुमचं रक्षण पण करत असे आणि तुम्हाला धंद्या पाण्यात बरकत देखील देत असे, म्हणजे तुमचा धंदा कुठलाही असो. पण आत्ताच्या याच्यामध्ये तुम्हाला तिथं ओरिजिनल काहीही भेटत नाही. 11 ते 12,000 रुपये रेट असतो, पण तुम्ही फसले जाता, काम होत नाही, हेलपाट्यावर हेलपाट्या पण तुमचं काम मात्र होत नाही. पण एक वाक्य माझ्या लक्षात ठेवा, काडी भरचा आधी पहिला बुवाबाबांकडनं गुण घ्या. ज्या टायमाला तुम्हाला गुण येईल तेव्हाच अशा मार्गात जावा, नाहीतर अशा मार्गात जाऊ नका, नाहीतर सगळं अंधश्रद्धेचा बाजार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की अंधश्रद्धा सोडा, श्रद्धेच्या जीवावर जगा. पहिला डोळ्यानं पहा, स्वतः अनुभवा, मग त्याच्यानंतर विश्वास ठेवा. त्याशिवाय विश्वास मात्र ठेवू नका, हे मात्र लक्षात ठेवा. तिथं मित्रांनो अनेक प्रकारचे गुढ रहस्य अडकलेले
देवी अशी आहे की सांगून उपयोग नाही, आगीचा आग आहे. पावणाराला पावली तर भराटून देते, घ्यायला बसली तर घरात माती ठेवत नाही. अशी विठलाई आदिमायादी शक्ती आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अशा अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. कुणाला लेकरं बाळ होत नसतील, कुणाचे व्यवहार अडकले असतील, दुश्मन असेल, दुश्मनाचा मित्रांनो विनाकारण तुम्हाला दुश्मन त्रास देत असेल तर विठला देवी पशी केलेला नारळ फोडलेला कधीही फेल जात नाही. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट असणारी विठला देवी आणि तिचे राखणदार होय. मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे, चाळा पण खतरनाक आहे, चाळ्याची देखील पूजा केली जाते. असे अनेक प्रकारचे मित्रांनो चेडे, गोटे, भूत, पिशाच जे विठलाई देवीचे राखण करतात. म्हणून विठलाई देवी हे उग्र अवतार असून ती चांगल्याला चांगलं न वाईटाला वाईट आहे. विठलाई देवी हे मात्र लक्षात ठेवा. पण तिथं जे पसरवणारा बाजार आहे की तिथं चेडा गोटा मिळतो, तर मित्रांनो ते नकली आहे, घेऊ नका, पसवू नका, हे मात्र लक्षात ठेवा. मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलेलो आहे. मी कुठल्या देवस्थानाला, कुठल्या देवीला नावं ठेवत नाही. मी आदिमायादी शक्तीला सर्वात प्रथम मानतो. कारण मित्रांनो बघा, शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे जे की शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून व्हिडिओ बनवतं. त्याशिवाय बनवत नाही. उचलली जीप टाळायला आम्ही कधी लावत नाही. तिचं मित्रांनो भरपूर देण्यासारखं आहे, भरपूर तिच्याकडनं घेण्यासारखं त्या देवीकडनं, आदिमायादी शक्तीकडनं आहे. अशा अनेक प्रकारचे नवस पूर्ण होतात. काही तुमच्या अडकलेली कामं असतो, एकदा त्या देवीच्या दर्शनाला जावा, तिच्या पायापाशी लोळा, बघा तुमचे काम कसे होतात. हे शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे जे की सांगतं, पण जे सत्य आहे ते सांगतं, जे असत्य आहे त्याचं पण सांगते, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो, विठलाई देवी पशी चेड्याच्या नावाखाली 2 दगड दिले जातात. त्याच्यानंतर 2 मित्रांनो गारगुटी दगड दिले जातात, 2 पितळाच्या मूर्त्या दिल्या जातात, नारळ दिला जातो आणि त्या नारळाला बांधितलं सांगतं, त्या नारळाला बांध असं सांगितलं जातं आणि ते पूजलं जातं. पण वर्षानुवर्ष पूजल्यानंतर तुम्हाला काही फरक पडत नाही. पण ज्या टायमाला तुम्हाला कळतं की आपला चेडा हा डुप्लिकेट आहे, चालत नाही, मग तुम्ही त्या देवीच्या नावाखाली खापर फोडताय. मित्रांनो, देवस्थान छान आहे, तिथं असणारे जे लोक अशी उपद्रव्य कामं करतात ते घाण आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. तिथं कुठल्याही प्रकारचा चेडा, गोटा, बिटा काही भेटत नाही. ओरिजिनल तिथं काहीच भेटत नाही. देवी आदिमायादी शक्ती स्वयंभू असल्यामुळे तुम्ही तिथं नवस करा, संपूर्णपणे नवस तुमचा पूर्ण होईल. बघा, मी कुठल्या दबावाखाली व्हिडिओ बनवत नाही. मी जे काय असेल ते सत्य सांगणे माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ कळला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. तुमची लूट होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. सत्य मांडलं मी, असत्य देखील मी मांडलेलं आहे. मित्रांनो बघा, शेवटी तुम्हाला जर पसायचं असेल, जर तुम्हाला वाटलं मला पसायचंच आहे ना बाबा काय बी सांगतात, तर जाऊन पसा. 25-30 हजार रुपयाला तुम्हाला घोडा लावला, शेवटी तिथले पुजारी सोडणार नाहीत, हे माझा दावा आहे. फक्त 500 रुपये नारळ फोडण्याला घालवतात, झालं 15,000ची लूट, त्याच्यानंतर फोन उचलत नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायचं मात्र विसरू नका. कुठल्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवायचा आहे कमेंट करा. मित्रांनो, तुमची एक कमेंट भरपूर जणांना ज्ञान देऊन जात असते, म्हणून अशीच कमेंट करा जेणेकरून मी व्हिडिओ मला बनवायला आवडलं पाहिजे आणि कुठलीही माहिती मला विचारा 100% देण्याचं मी कार्य करेन. धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल. इतरांना बी शेअर करा. जर कोणाला कुठलीही समस्या असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, 8 दिलेला, त्या 8 वाचूनच मला कॉल करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल. कमेंटमध्ये काळूबाईच्या नावानं चांग बोला, सुरूच्या दावजी पाटला चांग बोला, आई राजा उदय उदय, सदानंदीचा उदय उदय, विठलाई देवीचं चांग बोलायला यायला मात्र पण विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ पाहिला.